कोणती शक्ती, राजकीय शक्ती आहे का कुठली शक्ती आहे काय आम्हाला माहित नाही, पण किंमत होईल या जागेची. 500 कोटीपेक्षा जास्त याचा बाजारभाव आहे. पण आता ही किरकोळ भावाला म्हणजे कवडी मोलाने 60 आणि 70 कोटीला ही म्हणजे प्रायव्हेट डेव्हलपरला ही जागा देण्यात येत आहे. तर आम्हाला एवढंच कळतं की या कारल्या इथनं हलणार आहेत, यांची लगबग चालू झालेली आहे. मूळ मालक सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, त्यानंतरनं भाडेतत्वावर रस्ते विकास महामंडळाने घेतली आणि रस्ते विकास मंडळाने परस्पर ही प्रायव्हेट डेव्हलपरला देण्याचा घाट घातलेला आहे. मागे लागलेत की लवकरात लवकर जागा खाली करा. पुण्यातील या ससून रुग्णालयाच्या शेजारची रस्ते विकास महामंडळाची 2.25 एकर जागा, ज्या जागेची किंमत बाजारभावानुसार 500 कोटी रुपयांहून अधिक आहे, ती अवघ्या 60 कोटी रुपयांना एका बांधकाम व्यावसायिकाला देण्याचा निर्णय झाला होता. एबीपी माझानी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात हे सगळं प्रकरण समोर आणलं होतं. त्यानंतर पुण्यातील अनेक संस्था संघटनांनी या निर्णयाला विरोध सुरू केला आणि आता हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय झालेला आहे. ही जागा पुन्हा रस्ते विकास महामंडळाकडेच राहील असं एका आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. रस्ते विकास महामंडळाच्या या जागेवरती आधी रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालयं होती. मात्र ही कार्यालयं बांधकाम व्यावसायिकाला ही जागा देण्यात आल्यानंतर पाडण्यात आलेली आहेत आणि इथे आत्ता या खाजगी बांधकाम व्यावसायिकांनी नेमलेले बाउन्सर्स किंवा खाजगी सुरक्षा रक्षक यासाठी इथे तैनात असल्याचं आपण पाहतो आहोत. ही सरकारी जागा आहे, मात्र बांधकाम व्यावसायिकाकडे या जागेचा ताबा देण्यात आला. याचा निर्णय नुकताच झालेला आहे, मात्र अजून ही जागा आपण पाहतो आहोत त्या खाजगी बांधकाम व्यावसायिकाच्याच ताब्यात आहे. अपेक्षा आहे लवकरच पुन्हा या ठिकाणी सार्वजनिक विकास मंडळाकडे ही जागा येईल. हे सगळं प्रकरण समोर आलं होतं कारण या जागेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची जी कार्यालय होती त्या ठिकाणी जे लोक काम करत होते, मग कंत्राटदार असतील किंवा वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणारे लोक असतील, यांनी याला आक्षेप घेतला होता. कारण या जागेला ऐतिहासिक संदर्भ देखील होते. भारतरत्न विश्वेश्वरय्या यांनी त्यांच्या काळात या ठिकाणी काम केलेलं होतं. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचं एक स्मारक देखील या ठिकाणी होतं, मात्र ते स्मारक पाडण्यात आलं. ऑफिस होतं ते आणि त्यामध्ये एक छोटंसं स्मारक होतं. तर हा सगळा ऐतिहासिक वारसा देखील या जागेला होता. आता निर्णय बदलण्यात आलेला आहे. तुमची प्रतिक्रिया? सर्वप्रथम मी एबीपी माझाचं अभिनंदन करतो, कारण मागच्या सप्टेंबरपासून आपण हा इथं लढा उभारला होता. आम्हाला जसं कळलं, आम्ही सर्व इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर आहोत आणि आमचं इथं जाणं येणं असायचं. सार्वजनिक बांधकाम विभागाची इथं कार्यालय होती. त्याचप्रमाणे दरवर्षी सर विश्वेश्वरय्यांच्या निमित्त अभियंता दिन 15 सप्टेंबरला इथं साजरा करा, आम्ही अभिवादन करण्यासाठी सर्व अधिकारी कॉन्ट्रॅक्टर कर्मचारी इथे येत असायचे. आणि जसं आम्हाला कळलं की ही जागा रस्ते विकास महामंडळाच्या खाजगी विकासकाला गेलेली आहे, ती जागा खाजगी विकासकाच्या ताब्यात जाऊ नये, ही शासनाने डेव्हलप करावी यासाठी आमचा लढा होता. आणि या लढ्याला आपण खऱ्या असताना त्यांना आपली एबीपी माझानी तुम्ही आमची चांगली बाजू लावून धरली आणि आज त्याचंच म्हणजे आम्हाला फळ बघायला मिळतं की नुकताच त्यांनी अध्यादेश काढलेला आहे आणि याला स्थगिती दिलेली आहे. ही जागा खाजगी बांधकाम व्यावसायिकाला देताना कारण असं देण्यात आलं होतं की निधीची चणचण आहे MSRDCला, रस्ते विकास महामंडळाला, आणि त्यासाठी 60 कोटी रुपये उभारायचे आहेत म्हणून ही जागा देण्यात आली होती. अर्थात या जागेची किंमत कितीतरी अधिक होती त्यापेक्षा. सर्वांना नमस्कार. आज एबीपी माझांनी जे पुढाकार घेतला आहे आणि जे सप्टेंबरपासून हा लढा जो चालू होता तो आज यश मिळालेलं आहे. आणि यामध्ये सर्वसामान्यांची भावना हीच आहे की ही जागा लोकउपयोगी कामासाठी वापरण्यात यावी, ना की बिल्डरच्या घशामध्ये गेली पाहिजे. आमचे अध्यक्ष रवींद्र भोसले साहेब या गोष्टीसाठी आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सभासद आणि इतर बांधकाम व्यावसायिक सभासद हे सगळ्यांनी लढा दिला होता व PWDला व MSRDCला आम्ही निवेदन दिलं होतं की सदर जागा ही लोकउपयोगी कार्यासाठी वापरण्यात यावी, शासनाच्या ताब्यात राहावी. माझा प्रश्न होता की 60 कोटी रुपयांसाठी जागा देण्यात आल्याचं दाखवण्यात आलं होतं, मात्र कितीतरी अधिक या जागेची किंमत होती. निश्चितच आजचा बाजार भाव बघता आपण निश्चितच जास्त असेल. आता ती प्रक्रिया आता किती बरीच वर्ष चालली होती, त्यात खोलात जाणं उचित नाही. पण कुठल्या कारणाने गेली त्यापेक्षा आज आपण जो निर्णय झाला त्याचं आपण स्वागत करूया. आता जो निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये फक्त आमची एकच मागणी आहे की समाज कल्याणासाठी जागेचा वापर व्हावा.
गोरगरीब जनतेसाठी वापरावा एवढीच आमची इच्छा आहे. शेजारीच आता बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे आणि तिथे देखील ठराव झालेला होता 2000 साली की सदर जागा स्टँडिंग कमिटीमधनं तो ठराव मंजूर करून राज्य शासनाकडे गेला होता आणि त्यांनीसुद्धा मागणी आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारासाठी मागणी केली होती व ते न करता सदर जागा ही MSRDCला हस्तांतरित करून MSRDCने ती बिल्डरच्या घशात जे केलं या गोष्टीसाठी आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरलो आणि शासनाने या गोष्टीची दखल घेऊन आज हे जे त्यांनी अध्यादेश काढले की सदर कामाला स्थगिती दिलेली आहे त्याबद्दल मी शासनाचे व आभार व्यक्त करतो आणि ABP माझाचे बी आभार व्यक्त करतो. ही जागा अशा प्रकारे बिल्डरला देण्यात येते आहे हे ABP माझानी समोर आणल्यानंतर अनेक संघटना पक्ष संस्था या विरोधात समोर आल्या होत्या आणि शेजारी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे त्या भवनच्या विस्तारीकरणासाठी देखील या जागेची मागणी करण्यात आली आणि ससूनच्या कॅन्सरच्या रुग्णालयासाठी देखील ही जागा मागण्यात आली. अर्थात आता या जागेचा उपयोग कशासाठी करायचा याचा निर्णय सरकारने घ्यायचा आहे. मात्र बिल्डरच्या घशात जाता जाता ही जागा वाचलेली. नक्कीच इथं समाजाला उपयोगी होईल असं एखादं कॅन्सर हॉस्पिटल व्हावं ही अशी सर्वांचीच सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. बरोबर. आणि तसं झालं तर फार चांगलं होईल. या ठिकाणी ज्यांच्या नावाने आपण अभियंता दिन साजरा करतो असे भारताचे कोहिनूर असे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या सरांचा इथं सहवास लाभलेला आहे. तर एवढं मोठं देशासाठी कार्य करत असणाऱ्या अधिकाऱ्याचा इथं सहवास लागला असताना ही जागा समाज उपयोगी यावी यासाठी अध्यक्षांमार्फत आम्ही संघटनेच्या वतीनं लढा उभा केलेला होता आणि त्याला आज कोणत्या तरी दिशेनं सकारात्मक बदल आम्हाला दिसतोय आणि यासाठी आम्ही ABP माझा असेल तर या लढ्यासाठी सर्व ज्या लोकांनी सहकार्य केलं मदत केलं वेळोवेळी आवाज उठवला त्या सगळ्यांचा आम्ही आभार मानतो. धन्यवाद. भोसले सर. एक पहिल्या टप्प्यातलं आपल्याला यश म्हणावं लागेल. जी जागा प्रायव्हेट ठिकाणी जाता जाता थांबलेली आहे. त्यानंतर जेव्हा आम्ही आंदोलन केलं तेव्हा आमच्या असं निदर्शनास आलं की याचा महापालिकेत काहीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विस्तारीकरणासाठी जागा असा ठराव झालेला आहे आणि त्या आंबेडकरी चळवळीचे सर्वच कार्यकर्त्यांनी हे म्हणजे सर्वजणांनी पक्ष विसरून याच्या मागे यांनी तीव्र स्वरूपाचं आंदोलन म्हणजे त्यांचंही कौतुक करायला पाहिजे की सर्वांच्या या रेट्यामुळे हे शक्य झालेले आणि यातनं काय करावं सरकारने फक्त लवकर करावं जेणेकरून गोरगरीब जनतेसाठी सामान्य एखादे गोरगरीब विद्यार्थी असेल यांच्या सामान्य जनतेच्या हिताचा निर्णय इथे घेतला जाईल एवढंच आमचं म्हणणं आहे. एक शेवटचा मुद्दा की इथे जी कार्यालय होती सार्वजनिक बांधकाम विभागाची मधल्या काळात ही जागा खाजगी बिल्डरच्या ताब्यात गेली. ही कार्यालय कुठे गेली मग अण्णा? आता कार्यालय काही घोरपडीला गेलेली आहेत काही येरोड्याला गेलेली आहेत. घोरपडीला आपण जाता जाता शिवकीर्ती म्हणून शासकीय निवासस्थान आहे तिथं अजून काम करायला लागलं. एक तर शासकीय निधीची कमतरता आहे त्यासाठी आम्ही वेगळं आंदोलन करतोय. असं असताना तिथं ते कार्यालय जुन्या जागेत जुन्या बंगल्यांमध्ये डेव्हलप केली त्यांनी तिथं ती कार्यालय आता आहेत. एवढी चांगली जवळची जागा सोडून त्यांना तिकडे जावं लागलं. त्याचा खर्च जो असेल मध्यस्थी ते सगळ्यांना सोयीस्कर होती. एकदम भुर्दंड पण पडला सगळ्यांना हे पण झालं वाहतुकीच्या दृष्टीने. सगळीच अडचणीचं काम झालं सगळं. अर्थात हा जो निर्णय आहे तो दिसला जरी अधिकारिक पातळीवरती घेतला गेलेला तरी याच्या पाठीमागे राज्याच्या मंत्रिमंडळातील मोठे मंत्री होते. ही गोष्ट काही लपून राहिली नव्हती. मात्र माध्यमांनी ही गोष्ट समोर आणल्यानंतर अनेक संस्था अनेक पक्ष अनेक संघटना या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावरती उतरल्या. आंबेडकरी चळवळीतील अनेक संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आणि 15 ऑगस्टला या निर्णयाच्या विरोधात एक मोठा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आणि त्यानंतर राज्य सरकारला जाग आली आणि ही आपली जागा आहे हे जाणवलं आणि पुन्हा ही जागा रस्ते विकास महामंडळाकडे म्हणजे राज्य सरकारकडे स्वतःकडे घेण्याचा निर्णय झाला. मात्र अजूनही आपण पाहतो आहोत इथे आधी ज्याला देण्यात आली होती त्या खाजगी बिल्डरचे सुरक्षा रक्षक तैनात आहेत. आधीची बांधकामं पाडून टाकण्यात आलेली आहेत. हे नुकसान कोण भरून देणार? अर्थात त्यावेळी मी आधी जसं म्हटलं राज्याच्या राजकारणातील शक्तिशाली मंत्री या निर्णयाच्या पाठीमागे होते. मात्र जनरेटा इतका होता की हा निर्णय रद्द करावा लागला. कॅमेरामन विजय राऊत मंदार गोंजारी ABP माझा पुणे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.